जय शिवराय मित्रांनो, मोहीम गड किल्ल्याच्या माध्यमातून मी जितेंद्र कर्णुक आणि माझे सगळे सहकारी मित्र आज आम्ही अशा ट्रॅकला निघलो जो सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ला म्हणून ओळखला जातो। मित्रांनो, ही ट्रॅक आमची आगली वेगळी आहे कारण की आम्ही मागच्या वेळेस राजमाचीला गेलो तर बाईकने गेलेलो आणि आता त्या दिवशी आम्ही कर्नाळा फोर्टवर 4 व्हीलर म्हणजे आम्ही कार घेऊन गेलेलो। तर आम्ही आज पूर्णपणे सगळं पूर्ण एकत्र आहोत कारण की आम्ही आज बस घेऊन चाललो, सगळी एकत्र फुल एन्जॉय करत चाललो। कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे आम्ही आज सॅनिटायझरचा वापर करतोय आणि सगळी मास्क पूर्ण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून आम्ही आज वासोटा किल्ल्यावर निघणार आहोत। मित्रांनो, वासोटा किल्ला हा इथून तर आम्हाला 5 ते 7 तासाचा प्रवास आहे आणि ही ट्रॅक 2 दिवसाची असल्यामुळे आम्ही आज वस्ती करणार आहोत। 5 ते 7 तासाचा प्रवास करून आज बामणोली गावातून आम्ही एक स्टे करणार आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी वासोटा ट्रॅकला सुरुवात करणार आहोत। निघताना आम्ही आमच्या गावचे बजरंग बलीचं दर्शन करून निघतो आम्ही आज। रात्रीची वेळ झाली आणि आता सगळी मित्रपरिवार जेवणाच्या तयारीला लागलीत। खूप भूक लागलेली आहे, लवकर लवकर जेवण बनवा रे। हे आमचे आहेत कुक, जेवण बनवणारे कुक। जावली तालुक्यातील सोमगाव इथले गृहस्थ आम्हाला त्यांनी जागा दिली जेवण बनवण्यासाठी। मामा, तुमच्या मनासमोर आभार आहे का जागा दिल्याबद्दल? यांना खूप भूक लागल्यामुळे लवकर जेवायला बसली ती दोघी जण। मालकरी संप्रदाय आपले आभारी आहेत। 7 तासाची रनिंग करून एकदाशी आम्ही बामणोली गावापर्यंत पोचलो। गावामध्ये पोचल्यानंतर पूर्णतः गावात कालोख आहे, फक्त छोटे मोठे दिवे लावलेले आहेत रोडवर। रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि एक जंगलातून रात्रीचे गाडीवर प्रवास करताना वेगळाच अनुभव मिळाला कारण की गाडी दुसऱ्या कुठल्याच गाड्या नव्हत्या, फक्त आमचीच गाडी रोड चालत होती म्हणून थोडंसं भीतीचं वातावरण होतं, पण खूप छान वाटलं। खूप मजेदार प्रवास होता। काही प्राणीसुद्धा आढळले आम्हाला रोडवर, गाडीच्या समोर पाणी येत होते। एक वेगळाच अनुभव पाहायला मिळाला। सकाळचे 6 वाजलेत। रात्री झोपताना सगळं सहकारी लेट झोपले आणि आता उठायला एवढे कंटाळा करतात का वासोट्याच्या किल्ल्यावर जाण्यासाठी बोट निघून जाते तरी आम्ही आज इथंच राहू। चला उठा रे सगळ्यांनी। तर मित्रांनो, सकाळचे जवळजवळ 7 वाजलेत आणि आताच उठलो आम्ही पण आणि आता कोयनाच्या पात्राजवळ आलोत। माझ्या मागच्या साईडला तुम्ही पाहाल तर कोयनाचं पात्र दिसतोय। इथून आम्ही आता बोटीने प्रवास करणार आहोत वासोटा किल्ल्यावर जायला। आणि माझ्या मागच्या साईडला पाहायला गेलं तर हे सगळं पूर्ण जावलीचं जंगल आहे। पूर्णतः बघा तुम्ही, ह्या साईडला बघाल, या साईडला बघाल, पूर्ण जावलीचं जंगल आहे। सकाळी लवकर उठल्यामुळे थोडी आता एक्सरसाइज करूया आपण।
मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो कोयना नदीच्या पात्राशी. या कोयना नदीचा पात्र आपण पाहायला गेलो तर जवळजवळ 70 किलोमीटर एवढा हा कोयना नदीचा पात्र आहे. महाबळेश्वर ते कोयना डॅम एवढा हा कोयना नदीचा पात्र आहे. आता आपण बोटीने प्रवास करणार आहोत. आपली लोकसंख्या जास्त असल्यामुळे मी 2 बोटी केलेल्या आहेत आणि आता इतका आगला वेगळा प्रवास. प्रवास करतोय. या बोटीवाल्या मामांच्या माहितीनुसार ह्या कोयना नदीचं पात्र महाबळेश्वर ते कोयना डॅम इतकं 70 किलोमीटर अंतर एवढं आहे. आणि आम्ही 2 बोटी केल्यात कारण की आमची लोकसंख्या जास्त असल्यामुळे आम्ही 2 बोटी केल्या. ही समोर माझ्या मागच्या बाजूला दिसते अजून एक बोट आणि ही आमची एक बोट. आता आम्हाला जवळजवळ 1.5 ते 2.5 तास या बोटीतून प्रवास करायचा आहे. ही आमची वासोड ट्रॅक करणारी आगली वेगळी ट्रॅकला आम्ही सुरुवात केलेली आहे. आता जवळजवळ आम्ही 1.5 ते 2.5 तासात वासोड ट्रॅकवर पोहोचणार. त्यानंतर वासोड ट्रॅकसुद्धा आम्हाला वरती किल्ल्यावर झाला. वासोड्यामध्ये 2 ते 2.5 तास लागणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अरे अरे मित्रांनो, 2 तासाच्या बोटीचा प्रवास करून आता आम्ही जंगल ट्रॅकिंगला लागलो. आता खरी वासोडा ट्रॅकिंगला सुरुवात होत आहे. खूप एन्जॉय करत दिसतो आम्ही आता. मित्रांनो, आपण जेव्हा वासोडा फोर्टवर निघतो तेव्हा आपली एक गेटवर चेकिंग होते. त्या चेकिंग संदर्भात मी थोडीशी माहिती सांगतो तुम्हाला. आपण जाताना जर कोणाला माहिती नसेल तर त्यांनी आधीच ही माहिती जाणून घ्या. कारण की जाताना आपल्याला एक व्यक्ती मागं 30 रुपये शुल्क भरावा लागतो. आणि बोटी जी आपण कोयना नदीच्या पात्राच्या खाली पार्किंग करतो तिथे आपले बोटीचं चार्जेस आहे ते इथंच भरावा लागतो. 150 रुपये चार्जेस आहे. आणि गाईडचं चार्जेस पण तेथंच घेतला जातो, ते 300 रुपये चार्जेस आहे. असं चार्जेस इथनं आपला फॉरेस्टर अधिकारी तिथे ते
ते सगळी नोंद करतात. कोरोना अभावी सगळ्यांची टेम्परेचर चेक करून सगळ्यांना मास्क अनिवार्य आहे आणि सॅनिटायझरची इथं बॉटल सुद्धा लावलेली आहे. ते सॅनिटायझर करून आता आम्ही निघतोय. कोणीही बॉटल घेऊन जाणार, सगळ्या बॉटलची मोजणी होणार. चॉकलेटचा कचराही वरती सोडून येता कामा नये. जर आपण वरचा चॉकलेटचा कचरा वरती टाकून आलो तर इथं भरलेली डिपॉझिट आपल्याला परत भेटणार नाही. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. मित्रांनो, जंगल ट्रॅकिंगला आपण सुरुवात केली आहे. हे गाईड मामा आपल्या बरोबर आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की या जंगलात कोणी आवाज करून येऊ नये, कारण की कुठलाही प्राणी आपल्याला कधीही आढळू शकतो. जर आपण आवाज केला तर पाणी पळून जाऊ शकतो. पण आपल्याला कुठल्याही प्रकारचे प्राणी आता बघायचे आहेत, म्हणून कोणी आवाज करू नका कृपया करून. सगळ्यांनी आपण पायपीटनी प्रवास केल्यानंतर जंगलातून एक मारुतीचं मंदिर आपल्याला लागतोय. त्या बजरंग बलीचं आपण दर्शन घेऊन जाऊया. मित्रांनो, जंगलातून आपण 1-1.5 तास प्रवास केल्यानंतर आपल्याला हा नागेश्वर सुरका लागतो. नागेश्वर सुरक्याला जाण्यासाठी मार्ग घेऊन आहे आणि आता आपल्याला वासोडा फोर्डवर जायचं आहे. वासोडा फोर्डवर जाण्यासाठी मार्ग इकडे अजून अर्धा ते पाऊण तासाची रनिंग आहे आपल्याला. तर चला निघूया वासोडा फोर्डवर. जवळजवळ 3.5 तास हा जंगली प्रवास करून खूप दमलोत आम्ही. आणि इतका जंगली प्रवास भयानक होता. खूप गोष्टी अनुभवायला भेटल्या. काही जंगली प्राणी पण आम्हाला दिसले आणि आम्ही जवळजवळ तो पाण्याचा किनारा दिसतोय तिथून प्रवासाला सुरुवात केली. जवळजवळ आम्ही 10 वाजता सुरुवात केली. अजून 1 वाजलंय तरी आमचा अजून प्रवास आम्ही गड चढण्याचा बाकी आहेत. अजून वरती जायचं आहे आम्हाला.
वासोटा ज्या डोंगरावर आहे ह्या डोंगराला वशिष्ठ ऋषींचं शिष्य इथे राहत होते. कालांतराने वशिष्ठ या नावाचा वासोटा झाला अशी आख्यायिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या वासोटा गडाचे नाव व्याघ्रगड असे ठेवलेले. व्याघ्रगड ठेवण्याच्या मागं कारण एकच, कारण की घनदाट जंगल आणि त्या जंगलामध्ये आढळणारे प्राणी पक्षी ह्यामुळे महाराजांनी या गडाचं नाव वासोटा असं ठेवले आहे. आणि महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचा उपयोग जेल म्हणून केलेला आहे. कारण की इंग्रजांना जेव्हा पकडले, जेव्हा आपल्या कोकणातील स्त्रिया पळून न्यायच्या आणि जेव्हा महाराजांना ती गोष्ट समजल्यानंतर महाराजांनी त्यांना तात्काळ पकडून हीच ती जेल, ह्या जेलमध्ये महाराजांनी त्यांना डांबून ठेवलेले आहे. आणि आपण कुठल्याही गडावर आलो तर आता जवळजवळ आम्ही जेवढे गड गेलेत त्या प्रत्येक गडावर शंकर महादेवांची पिंडी आणि आम्हाला मंदिर हे आम्हाला भेटतो आणि त्यांचं दर्शनसुद्धा आम्ही आवर्जून घेतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्यामुळे घेतला नाही. पुढे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर अडकले असताना आपल्या ठराविक मावळ्यांना पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दिनांक 6 जून 1660 रोजी जिंकून घेतला. पर्वत रांगांमध्ये या नागाच्या फण्यासारखे डोंगर दिसतात. हा पहिला डोंगर आहे, तो दुसरा आणि तो तिसरा. त्या मधल्या डोंगरामध्ये एक शंकर महादेवांची पिंड आहे आणि तिथलं वैशिष्ट्य असं आहे, जवळजवळ 4000 समुद्र सपाटीपासून 4000 उंचीवर शंकराची पिंडी त्या गुफेमध्ये. आणि त्या गुफेमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे का वरना जो पाणी पडतो त्या पिंडावरती तो अजूनपर्यंत कोणाला माहिती नाहीये तर तो पाणी कुठून पडतोय. हा एक तिथलं वैशिष्ट्य आहे. आपण तिथे जाण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत, पण आता आपल्याला त्या माचीवरून पुढे जाण्यासाठी मार्ग एक आपल्याला बघायचा आहे. चला तर निघूया त्या मार्गावर. मित्रांनो, गडावर आल्यानंतर बजरंग बलीचं दर्शन लाभलं, पण दर्शन घेताना एक खंत वाचली. आपल्याकडून खाली इतकं शुल्क घेतलं जातं, 30-40 रुपये पार्किंगचं म्हणावं, बोट पार्किंगचं म्हणावं किंवा लाईटचं म्हणावं. पण ह्या मंदिराची पडलेली अवस्था पाहून खूप मनात खंत वाचली. मी विनंती करतो की या वासोटा अधिकाऱ्यांना की तात्काळ या मंदिराची उपाययोजना काहीतरी करावी, अशी मी या वासोटा अधिकाऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमाने विनंती करतो. मित्रांनो, आपण ग्रामीण भागात पाहायला गेलो तर पाण्याची कमतरता नेहमी भासत असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी अशी उपाययोजना करून ठेवली. या गडाची उंची 4000 फूट, समुद्र सपाटीपासून 4000 फूट एवढी आहे, पण 12ही महिने या गडावर पाणी असतो. आपण पाहायला गेलो पिण्याला एक पाणी आहे, काही शिवभक्त पाणी प्यायला घेतात बघा.
दिसतोय हा किल्ला दुसरा कुठला नसून हा वासोटा किल्ला आहे. जुना वासोटा म्हणून याला ओळखला जातो. आणि हा समोरचा दिसतोय हा डोंगरपट्टा याला बाबूकडा असं संबोधलं जातो. या बाबूकडाचं वैशिष्ट्य असंच आहे की इथं एकदा आवाज दिला तर तीनदा आवाज परत येतोय. तो आपण ऐकणारच हो, पण त्याच्या अगोदर इथे एक मी तुम्हाला संबोधतो की हा जो होल दिसतोय या होलाच्या इथे एक पूर्वी बांबू असायचा. इथना एक कोणी गद्दारी केली आपल्या स्वराज्याशी तर इथनं कडेलोट करून द्यायची अशी आख्यायिका आहे. आता आपण जो आवाज येतोय तीनदा तो आपण ऐकणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की